राज्यभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता वळूया पोलापोलकडे। हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचं मतदान पूर्ण झालं आणि या दोन राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याचा अंदाज काही संस्थांनी वर्तवलाय। याचा साम टीव्हीनं पोलापोल केलाय। काय म्हणतायत पोलापोलचे आकडे ते आपण पाहूया। बघा, हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज आहे। आपण बघतोय एकूण 90 जागा आहेत हरियाणामध्ये। बीजेपीला 15 ते 29 जागा मिळतील, काँग्रेसला 44 ते 54 जागा, जेजेपीला 1 जागा आणि आपला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे आणि इतरांना 4 ते 9 जागा जातील असा दैनिक भास्करचा अंदाज आहे। तर ध्रुव रिसर्च म्हणतंय की भाजपला 22 ते 32 जागा जातील, काँग्रेसला 50 ते 64 जागा, जेजेपीला 1ही जागा मिळणार नाही, आपला देखील 1ही जागा मिळणार नाही, इतरांना 2 ते 8 जागा जातील। तर पीपल्स पल्सचा अंदाज आहे की 20 ते 32 जागा भाजपला मिळतील, 49 ते 61 जागा काँग्रेसला मिळतील, जेजेपीला 1 जागा मिळेल, त्यानंतर INDला 2 ते 3 जागा मिळतील, आपला 1ही जागा मिळणार आणि इतरांच्या गटाला 3 ते 5 जागा जातील असा अंदाज। आणि रिपब्लिक भारत आणि जो रिसर्च आहे त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपला 18 ते 24 जागा जातील असा अंदाज आहे, काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळतील, जेजेपीला 3 जागा आणि आपला 1ही जागा मिळणार नाही आणि इतरांना 2 ते 5 जागा जातील असा अंदाज आहे। बघा पोलापोल हरियाणा, बघा भाजपला 15 ते 29 जागा, काँग्रेसला बघा जम्मूमध्ये 23 ते 24 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि 46 ते 50